शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की जो काही पी एम किसान व नमो शेतकरीचे हप्ते बाकी आहेत, त्यामध्ये नमो शेतकरीचा 6वा हप्ता खूपच रंगलेला आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, ज्या काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 6वा हप्ता मिळणार आहे, त्यांना अशी आशा आहे की ते वाढणार आहे, वाढून मिळणार आहे. तर याबद्दल योग्य ती माहिती पाहून घेणार आहोत. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजना राबविली जाते व याच नमो शेतकरी योजनेद्वारे आपल्याला दर 4 महिन्याला 2,000 रुपये मिळतात व हे 2,000 रुपये आपण योग्य ते खर्च करीत असतो व तसेच दर 6 म्हणजे की 12 महिन्याला तुम्हाला 6,000 रुपये मिळतात. अशा प्रकारची या योजनेचं काम चालू होतं. त्यानंतर मग महाराष्ट्र शासनाने पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी काढली व नमो शेतकरीला बी तशाच प्रकारे दर 4 महिन्याला 2,000 रुपये व 12 महिन्याला 6,000 रुपये असे वितरण व्हायला सुरू झाले. आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचे 5 हप्ते बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाले आहेत व असे काही शेतकरी देशातील आपल्या राज्यातील की त्यांना 5वा हप्ता मिळाला नाही. तर 5वा हप्ता का मिळाला नाही ते आधी सांगतो. शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकरी आहेत त्यांचे जेव्हापासून पी एम किसानला रजिस्ट्रेशन केले, त्याच रजिस्ट्रेशनवर नमो शेतकरीमध्ये त्यांचे जे काही खाते आहे ते खोलले होते, म्हणजे की रजिस्ट्रेशन केले. तर त्यामुळे आता पी एम किसानचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपडेट करायला आले होते व तसेच आपले मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक व ई-के-वाय-सी पूर्ण हे बंधनकारक केल्यामुळे या नमो शेतकरीचा 5वा हप्ता व तसेच असे काही शेतकरी असतात की देशातील पी एम किसान योजनेचा 18वा हप्ता मिळाला नसेल, तर हे दोन्ही हप्ते तुम्हाला जर तुम्ही अद्याप म्हणजे की हे 2 काम केले नसताना तर लवकरात लवकर करा. ते म्हणजे की ई-के-वाय-सी बंधनकारक. शेतकरी मित्रांनो, आता यातले असे काही शेतकरी असतात की ते म्हणले असतात आम्ही ई-के-वाय-सी केली आणि तुला काय आता कळलं का? तर शेतकरी मित्रांनो, तसे नाही. माझे काम हे सांगणे, कारण की जे काही येणारा 6वा हप्ता आहे, जो की नवीन वर्षाचं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे, ते तुम्हाला वाढून पण मिळणार आहे व तसेच यापासून तुम्ही वंचित राहू नये म्हणून हे तीनदा सांगित आहे. शेतकरी मित्रांनो, राहिला विषय त्यानंतर ई-के-वाय-सीचा. तर ई-के-वाय-सी तुमची 5 मिनिटात होते व तसेच आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही ते पाहायचे व त्यानंतर आपले बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे पण पाहायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता व 6वा हप्ता तुम्हाला दोन्ही एकत्र मिळतील. राहिला विषय आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ करण्यात आली का? तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसाठी हिवाळी अधिवेशनात तर वाढ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात नाही आलेला. पण येणाऱ्या काळात म्हणजे की शेतकरी मित्रांनो, आता नवीन वर्ष सुरू होणार म्हणजे की आज उद्यापासून होणार आहे. त्यानंतर जे काही शेतकऱ्यांचे किंवा म्हणजे की जे काही आपल्या राज्याचे किंवा केंद्राचे आर्थिक बजेट आहे ते 6 जानेवारीपासून मांडण्यास सुरुवात होणार आहे. मग त्यानंतर राज्यात जे काही लाडकी बहीण असो, नमो शेतकरी असो किंवा पीक विमा असो, नुकसान भरपाई असो, प्रत्येक योजनेचा प्रत्येक नुकसान भरपाईचा ह्या अर्ज हे सादर करण्यात येणार आहे व त्यानंतर येणारा बजेट होऊन कळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अद्याप काय त्या नमो शेतकरी वाढली म्हणून अद्याप काय निरोप नाही, पण वाढणार अशी 100% सांगण्यात आलेले आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, हे जे काय विधानसभेची निवडणूक होती त्यामध्ये जाहीर घोषणा दिली होती की नमो शेतकरी योजनेमध्ये कमीत कमी 5 ते 6 हजाराची वाढ करण्यात येणार आहे. तर त्या दरम्यान आपण अशी लक्षात घेऊन येऊ शकतो की आपल्याला येणारा पुढील जो काही 6वा हप्ता आहे तो 3,000 रुपये मिळू शकतो. कारण की जे काही वाढ झाली तर तुम्हाला प्रत्येकी 1,000 रुपये हप्त्याला वाढ होणार, म्हणजेच की तुम्हाला वर्षात 3 हप्ते मिळतात. म्हणजे की तुम्हाला दर 4 महिन्याला 3,000 रुपये मिळणार व दर 12 महिन्याला तुम्हाला 9,000 रुपये मिळणार. अशा प्रकारची वाढ होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या काळात आपल्याला ही वाढ पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तसेच शेतकरी मित्रांनो, आता राहिला विषय आपला नमो शेतकरीचा जे काही 6वा हप्ता आहे तो कधी येणार. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की पी एम किसान व नमो शेतकरी मागील दोन्ही हप्ते एकत्र आलते, म्हणजेच की 5 ऑक्टोबर 2024 या रोजी तुम्हाला जे काही नमो शेतकरी व पी एम किसान या दोन्ही योजनेचे 4,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले. त्याच दरम्यान जर धरले तर आपल्या जे काही नमो शेतकरी किंवा पी एम किसानची पॉलिसी आहे ती म्हणजे की दर 4 महिन्याला तुम्हाला 2,000 रुपये मिळत होते. आता ती वाढ तर होणारच आहे, पण त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे पैसे कधी मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, येत्या फेब्रुवारीमध्ये जे काही तुमचे 4 महिने पूर्ण होणार आहेत व येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला 2025 नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे, अशा प्रकारची माहिती आहे. पण शेतकरी मित्रांनो, जर तर आता पी एम किसान किंवा नमो शेतकरीमध्ये वाढ झाली व लवकर पैसे द्यायचे ठरवले, अद्याप सरकारने किंवा कोणत्याही योजनेचे जे काही प्रकार त्यांनी कोणतीच माहिती दिली नाही की नमो शेतकरी किंवा पी एम किसान अद्याप तुम्हाला मिळणार. पण 4 महिन्यानंतर तुम्हाला पैसे मिळतात. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच की फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे वितरण होण्यास सुरू होणार आहे. व त्यावेळेस शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि हो शेतकरी मित्रांनो, पी एम किसान व नमो शेतकरी हे दोन्ही योजनेमध्ये
वाढ करावी असे अर्ज सादर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर वाढ करण्यात आली तर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याची माझी काम आहे. शेतकरी मित्रांनो, अद्याप काय कोणती वाढ करण्यात नाही आली. भेटूया नेक्स्ट शोमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.